सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेकाबद्दल हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची घटना मानली जाते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 रोजी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला. भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे महाराजांना जाणे शक्य नव्हते, म्हणून ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानी माता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी 1.25 मन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. 21 मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी 28 मेला प्रायश्चित्त केले, जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी 2 राण्यांबरोबर पुन्हा विवाहविधी केला. त्यावेळी गागा भट्टांना 7,000 होण तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून 17,000 होण दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिशे आणि लोखंड अशा 7 धातूंनी वेगवेगळी तुलना झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गूळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपराचा अभ्यास केला. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सरदार, राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांचे आशीर्वाद घेतले. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून कुलदैवतेला स्मरून राज्याभिषेक सुरू झाला. गागा भट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळी आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे 2 प्रमुख विधी होते. सोन्याने मढवलेल्या मंचावर महाराज बसले. शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई, दुसऱ्या मंचावर तर बाल संभाजीराजे मागे बसले होते. अष्टप्रधान मंडळातील 8 प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण केले जात होते आणि वाद्य वाजविली जात होती. सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले, जड जवाहीर अलंकार परिधान केले, गळ्यात फुलांचे हार घातले, एक राजमुकुट घातला, आपला ढाल, तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या ग्रंथात आलेले वर्णन म्हणजे 32 मन सोन्याचे म्हणजे 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. 16 सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्राचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजांना आशीर्वाद दिला. शिवराज की जय, शिवराज की जयच्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्या चांदीची फुले उधळली गेली. विविध ताल, वाद्य, सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेलं. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत शिवछत्रपती म्हणून उच्चार केला. राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची सर्वजणांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकूण 16 प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेले होते. समारंभ संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वर मंदिराकडे गेले. हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर 2 हत्तीवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते.
रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महारात परतले. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना संस्कृत नावे दिली आणि ही पदे वंश परंपरागत न ठेवता मंत्र्यांच्या कर्तबगारीवर ठरण्यात येत असत. राज्य अभिषेकानंतरचे अष्टप्रधान मंडळ पुढील प्रमाणे होते. 1. पंतप्रधान, पेशवा, सर्वोच्च मंत्रिपद मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. 2. पंत अमात्य रामचंद्र निळकंठ. पंत सचिव सुरनीस अनाजीपंत दत्तो. मंत्री वाकनीस दत्ताजीपंत त्र्यंबक. सेनापती सरनौबत हंबीरराव मोहिते. पंत सुमंत डाबीर रामचंद्र त्र्यंबक. न्यायाधीश निराजपंत रावजी. पंडितराव दानाध्यक्ष म्हणजे सद्र मोहतसिव मोरेश्वर पंडित. तर ही आहे सर्व शिवराज्याभिषेकाची माहिती. रामकृष्ण हरी.